स्वानंदी 4 दिवसासाठी नाही आले माहेरी. अंदाज आलाय मला त्याचा, पण नक्की कळत नाहीये काय झालंय ते. नवरा बायकोंचं भांडण म्हणावं तर दोघं परस्पर बाहेर भेटतात, बोलतात. काय झालं असेल ग? ललिताने थंड डोक्याने कारस्थान करून स्वानंदीला घराबाहेर काढला. खूप त्रास दिला पोरीला. 4 दिवस सुद्धा सुखानं जगू दिलं नाही तिला. आजी तुम्हाला खूप त्रास होईल ऐकताना, पण मला सांगायचंय तुम्हाला. स्वानंदी नाही सांगणार, एका शब्दानं बोलणार नाही तुम्हाला ती. ललिता तिथं नाटकी बाई आहे. ललिताबाईंनी स्वतः लग्नाच्या आधी स्वानंदीला पसंत केलं होतं ना ग. हो, असं करण्यासाठी मीच तिला भाग पाडलं. तिला वाटलं वसंतराव इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे. मला माहिती होतं ना वसंतराव पैसे खात नाही, पण ललिताला पैशाचा खूप अभ्यास होता. तिचा तो पैशाचा माज उतरवण्यासाठी मला ना तिच्या घरामध्ये अशी तिखट डोक्याची, तिच्या डोक्यावर मिरे वाटणारी सून तिच्या घरात आणायची होती. आजी तुमच्या वर्षाच्या लग्नात ना मला स्वानंदीमध्ये तो तिखटपणा जाणवला होता, म्हणून मम्मी म्हणून तू माझ्या स्वानंदीला या घरात ढकललीस. नाही आजी, नाही हो, असं नका ना गैरसमज करून घेऊ. मला मेलीला ललिताचं ना खरं रूप कळलंच नाही हो आजी, खरंच नाही कळलं. आणि नील स्वानंदी एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. मला वाटलं, पण ललिता इतके खालच्या थराला जाईल मला वाटलं नव्हतं. खालच्या थराला म्हणजे? खूप काही सांगण्यासारखं आहे. सगळं सांगितलं ना तर धक्का बसेल तुम्हाला, पण नाही, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. सांग. माझी स्वानंदी त्या घरात सुखी नाही, यापेक्षा मोठा धक्का काय असू शकतो माझ्यासाठी? पण मी तो पचवला, कारण आपल्याला यातून मार्ग काढायला हवा. हो, मार्ग तर काढायलाच हवा ना, म्हणूनच आले मी. आजी ज्या घराची स्वप्न बघितली होती ना आपल्या स्वानंदीने, ते घर ललिता आणि माधवच्या उधळेपणामुळे जप्तीत जाणार होतं ऐन लग्नाच्या दिवशी. हो, मी 11 लाख रुपये दिले तेव्हा 2 महिने भाड्यासाठी तरी मिळालं त्यांना. पण तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? हरले मी. नाही स्वानंदी, प्रेमानं माणसाला बळ येतं, कमकुवतपणा नाहीये. अगं त्या सावित्रीनं एवढ्या मोठ्या यमधर्माचा पाठपुरावा केला आणि तुला तुझ्या सासूचा खोटारडेपणा खणून काढता येत नाही म्हणजे? अगं तुझ्यासारख्या हुशार मुली जुन्या गोष्टीत बदल करू शकतात. आपण नेहमी म्हणतो ना स्वानंदी, की सरळ बोटानं तूप निघालं नाही तर बोट वाकडं करून ते काढावं. पण का? तूप गरम केलं ना की आपोआप आपल्याला पाहिजे तेवढं आणि पाहिजे तसं तूप काढता येतं. त्यासाठी बोट वाकडं करून समोरच्या माणसाशी वाकडेपणा घेण्यात काय अर्थ आहे ग? जे तुला सगळंच कळलंय. कुठल्या मातीची बनलीयस ग? आतापर्यंत सगळं एकटी सहन करत राहिलीस ना. मला कुणालाही सांगावंसं नाही वाटलं तुला? परके होतो का ग आम्ही? नाही ग, मग एकटी सहन का करत राहिलीस? असं नाही ग, घरात असंख्य गोष्टी घडत होत्या, मला त्याची उत्तरच मिळत नव्हती.
प्रश्न पडलेत ना. हो ना, मग त्या प्रश्नांची उत्तरं तुला माहेरी बसून मिळणार आहेत का? त्यासाठी तुला तिथं जावं लागेल, राहावं लागेल. जिथं तुला हे प्रश्न पडले होते ना तिथं. प्रत्येक लढाई त्या क्षणी नाही जिंकतायत स्वानंदी. नीलचं प्रेम ही तुझी ताकद आहेच, पण तुझा खरेपणा ही सगळ्यात मोठी ताकद आहे तुझी. पण ताकद आणि शस्त्र ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळीच समीकरणं एका नियमानं नाही सोडवता येत ग बाई. पण एक लक्षात ठेव, यापुढे समोरचा माणूस जसा वागेल ना तसंच आपणही वागायचं. चल निघूया. घरी जाऊन बॅगा भरायच्या आहेत ना आपल्याला. तुझी एकट्याचीच बॅग नाही भरायची आहे, माझी सुद्धा बॅग भरायची. काय, मी सुद्धा येणार आहे तुझ्या सासरी. आता हे जे काही सांगितलं ना ते तू तिथं कसं काय करतेस हे बघण्यासाठी येणार आहे मी तिथं. थँक्यू आजी. काका आपके काढ़े के लिए कुछ हर्ब्स लेने गए, हम बना देते हैं कॉफी. इंद्रनील, काय चालस? फेऱ्या काय मारतोस टीव्ही समोर न तू? अगं स्वानंदीला फोन करते तू. अरे केव्हापासून फोन करतोस तू? त्यापेक्षा भेटून ये ना तिला. तू आता तिला का बोलवत नाही तिकडे? बाळू, मसाले भातासाठी तांदूळ काढलेस का? टाइमपास चाललाय सगळ्यांचा एक एक. नाही आई, देतच होते काढून. अरे वा, आज मसाले भात का? कोण येणार आहे? कुणीही येणार नाहीये. घरातल्या एखाद्याला खावासं वाटत नाही का मसाले भात कधी? बाईसाहेब, हेच तांदूळ घ्यायचे आहेत ना मसाले भाताला? हो, हेच घे. धू आणि त्याच्यानंतर जरा निथळत ठेव. बर. अरे जेव्हा लाईटला काय झालं आता? बाळू, मेणबत्त्या लाव जा. हो बघतो. अरे बापरे, सांडले ना सगळे तांदूळ. दार पण उघड आहे. कोणी गडबड करू नका, मी टॉर्च ऑन करतो. आनंदी, काल मी विम्मी मावशींच्या घरी त्यांच्या मुलीला सॉरी म्हणायला गेले होते. नाही म्हणजे ज्या मुलीचं लग्न मोडलंय तिची माफी मागायलाच हवी ना. अगं, माफी मागायची काहीच गरज नाहीये खरंच. आई नाही, तिला मागू दे माफी. अरे पण इंद्रनील, अरे एवढं काय त्यात? मला तर कधीच माफीची अपेक्षा नव्हती. मी तर ललिता म्हणाली म्हणून. म्हणजे तुला आता माफीची गरज नाहीये ना काही? अजिबात नाही. झाला.